Praise the Lord. देवाला धन्यवाद. A warm greeting to all of you तुम्हा सर्वांना उबदार अशा शुभेच्छा. in the matchless name of Jesus Christ our Lord. आपला प्रभू आणि आपला तारणारा येशू ख्रिस्त याच्या नावामध्ये. No matter where you are positioned this evening, आज या सायंकाळी तुम्ही कुठेही कुठल्याही अवस्थेमध्ये जरी असाल, God will take you from glory to glory. तरी परमेश्वर तुम्हाला गौरवातून गौरवाकडे घेऊन जाईल. Just trust on Him. केवळ देवावर विश्वास ठेवा. Do not give up. हार मानू नका. Let God take control देवाला ताबा घेऊ दे and you leave control. आणि तुम्ही जो ताबा स्वतः घेतलाय तो सोडून द्या. Praise God. देवाला धन्यवाद. We'll open our Bibles to 2 Corinthians chapter 4 verse 8. 2 करिंथ याचा 4था अध्याय आणि त्यातलं 8वं वचन आपण यावेळेला काढणार आहोत. 2 करिंथ 4:8. If you have got your Bibles, kindly open to 2 Corinthians chapter 4 verse 8. तुमच्याकडे जर बायबल असेल तर उघडा. 2 करिंथ 4:8 वचन. We often suffer, but we are never crushed. Even when we don't know what to do, we never give up. 2 करिंथ 4था अध्याय आणि त्यातलं 8वं वचन म्हणतं, आमच्यावर चोहोकडून संकट येतात, परंतु आम्ही संकुचित झालेलो नाही. आम्ही पेचात पडलो, परंतु आम्ही निराश कधी झालो नाही. Praise God. देवाला धन्यवाद. We are crushed, but we don't give up. आमचा चुराडा होतो, पण आम्ही हार मानत नाही. Because God is with us. कारण की देव आपल्या सोबत आहे. देव आम्हा सोबत आहे. We are pulled down, आम्ही खाली खेचले जातो, yet we don't give up. तरी सुद्धा आम्ही हार मानत नाही. Because our God is with us. कारण की आपला देव आपल्या सोबत आहे. People may mock at us, लोक कदाचित आमची थट्टा मस्करी करतील, but पण we are not offended. आम्ही मात्र कुठेही वाईट वाटून घेत नाही. Because God is going to lift us. कारण की देव आपल्याला किंवा आम्हाला वर आणणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Never give up, my people. अशा पद्धतीनं माझ्या प्रिय लोकांनो, कधीही हार मानू नका. Today may be hard. आजचा दिवस कदाचित अवघड असेल Tomorrow may be worse. आणि उद्याचा दिवस कदाचित अजून अवघड असेल, But पण the day after tomorrow will be sunshine for you. परवाच्या दिवशी तुमच्या जीवनामध्ये सूर्यप्रकाश येणार आहे. Praise God. म्हणून देवाला धन्यवाद. God will make His sun to shine upon आणि you. परमेश्वर जरूर त्याचा सूर्यप्रकाश आणि त्याच्या पुत्राचा प्रकाश दोन्ही तुमच्यावर पाडेल. Praise God. देवाला धन्यवाद. Or who knows, the sun will shine for you tonight. आणि काय माहिती, आज रात्रीच कदाचित तो प्रकाश तुमच्यावरती येईल. God can work on your behalf tonight. कदाचित आज रात्रीच देव तुमच्या वतीनं तुमच्या बाजूनं कार्य करेल. God can do it tonight. परमेश्वर आज रात्रीच तुमच्यासाठी काहीतरी कार्य करेल. Amen. आमेन. Keep a pleasant personality. तर एक सौख्यमय व्यक्तिमत्व ठेवा. Never give up on your dreams. आपल्या स्वप्नांवर कधी हार मानू नका. No matter how painful and difficult your journey is, आणि तुमचा प्रवास किती जरी वेदनाकारक असला never give up. तरी सुद्धा हार मानू नका. Keep on walking. चालतच राहा. Keep on trusting. देवावर विश्वास ठेवतच Keep जगा. on praying. प्रार्थना करतच राहा. Keep on having faith. विश्वास ठेवतच राहा. Keep on reading the word. वचन वाचतच राहा. Keep on holding to God. देवाला धरूनच राहा. Keep on hoping on God. देवावर आशा कायम ठेवा. God will do something. देव तुमच्यासाठी काहीतरी करेल. God will do something. देव तुमच्यासाठी काहीतरी करेल. Never give up. कधीही हार नाही मानायची. Never give up. कधीही हार मानू नका. Because that is just the place and time that the devil wants you to be in. कारण की तीच ती जागा आहे आणि तीच ती वेळ आहे ज्या जागेत सैतानाला तुम्हाला डांबून ठेवायचं आहे. Yes. सैतानाला तुम्हाला तिथे कोंडून ठेवायचं आहे. But that is also the place and time that the tide can turn for you. पण तीच जागा आहे आणि त्याच वेळेला कदाचित तुमच्यासाठी दिशा बदलणार आहे. Praise God. त्याच जागी त्याच वेळेला जिथे सैतान तुम्हाला कोंडून ठेवायला मागतोय तिथेच कदाचित तुमच्या आयुष्याची दिशा कायमची बदलणार आहे. Your victory is round the corner. तुमचा विजय असा कोपऱ्यापर्यंत आलेला आहे. You're about to meet your victory. आता तुम्हाला तुमचा विजय भेटणारच आहे. Because your victory is in the hands of the victor. कारण की तुमचा विजय जो आहे ना, तो जो विजयी आहे ना, त्याच्या हातात आहे. It is in the hands of God. देवाच्या हातामध्ये तुझा विजय आहे. So never give up. म्हणून कधी हार मानायची नाही. Never give up for anything. कधीही कुठल्याही गोष्टीपायी हार नका मानू. Work hard. कष्ट करा. Work faithfully. विश्वासूपणे मेहनत करा. Stay true to God. देवाला खरे राहा. Stay true to your conscience. स्वतःच्या सद्विवेक भावाला खरे राहा. Stay true to your family. तुमच्या परिवारासोबत खरे राहा. Stay true in your workplace. तुमच्या नोकरीच्या ठिकाणी ऑफिस मध्ये खरे राहा. Never give up. आणि हार कधीच मानू नका. Even when nobody else believes they can come true. आणि कोणी जरी विश्वास ठेवत नसेल तरी सुद्धा
and only you are believing it, आणि फक्त तू एकटा विश्वास ठेवतो आणि कोणीही विश्वास जरी ठेवत नसेल keep on believing, तरी सुद्धा विश्वास ठेवतच जग. keep on having faith, विश्वास ठेवतच राहा. by and by, होता होता things will change for you गोष्टी तुझ्यासाठी बदलतील बेटा, because God will do it for you. कारण देव तुझ्यासाठी कार्य करेल. Praise God. देवाला धन्यवाद. I remember मला आठवतं many years back अनेक वर्षांपूर्वी when I married my wife, जेव्हा मी माझ्या बायकोशी माझ्या पत्नीशी लग्न केलं, I stayed in an 8x8 room. मी 8x8च्या खोलीमध्ये राहत होतो त्यावेळेला. That was our bedroom, आणि तीच आमची बेडरूम, that was our kitchen, तेच आमचं स्वयंपाकघर, that was our living room, तीच आमची लिव्हिंग रूम म्हणजे हॉल, that was our terrace. आणि तेच आमचं टेरेस. After dinner, आणि रात्री जेवल्यानंतर I and my wife would walk on the road मी आणि माझी बायको असंच रस्त्यावरती शतपावली करायला जायचो and see high rising building, आणि मोठ्या मोठ्या उंच उंच बिल्डिंगी बघायचो and we would share with one another आणि एकमेकांना असं म्हणायचो that we should have a house like this. की एके दिवशी आपलं पण घर असं व्हायला हवं ना. Once एकदा my wife saw a woman in the kitchen at the window, माझ्या बायकोनी एका स्त्रीला पाहिलं की तिची स्वयंपाकघराची जी खिडकी होती ती दिसली आणि तिथे ती दिसली and she was washing utensils, आणि तिथे ती भांडी धुत होती and she said, आणि म्हणाली, I only hope that we had a tap at home like hers, तर माझी बायको म्हणाली की माझी फक्त अशीच आशा आहे की तिच्यासारखा नळ पण आपल्या घरामध्ये असावा. because we didn't even have a tap at home. म्हणजे याचा अर्थ त्या काळी त्या 8x8च्या रूम मध्ये त्या खोलीत नळ सुद्धा नव्हता. And I said to my wife, आणि मी माझ्या बायकोला म्हणालो, don't worry, तू काळजी करू नको, you will have your own kitchen, एके दिवशी तुला स्वतःचं स्वयंपाकघर मिळेल, you will have your own tap, एके दिवशी तुला स्वतःचा असा नळ मिळेल and you will open the tap, आणि तू स्वतः तो नळ उघडशील and water will come down, आणि पाणी असं बाहेर येईल and you will wash your vessels. आणि तू सुद्धा ओट्यापाशी उभी राहून अशी भांडी धुत असशील. And God did it for आणि us. देवाने आमच्यासाठी ते कार्य केलं, कारण त्यांची ती बायको म्हणजे मीच. God has given us everything. आज देवाने आपल्याला सगळं देऊन तृप्त केलंय. Praise God. देवाला धन्यवाद. So never give up on God. तर देवावर कधी हार मानू नका. Give up on the world, जगावर हार माना चालेल, but don't give up on God. पण देवावर हार मानू नका. Praise God. देवाला धन्यवाद. Keep on dreaming. तुम्ही स्वप्न रंगवत राहा, Keep on having vision. तुम्ही दृष्टांत ठेवत जगा. It will happen. असं घडेल, It होऊन shall come to pass. घडेल, घडून येईल, तसं होईल. Bible says बायबल म्हणतं in Psalm 25 verse 3, स्तोत्र 25 त्यातलं 3रं वचन, let none who wait on God be ashamed. जे कोणी देवाचरणी वाट पाहतात त्यांनी कोणी लाजू नये. देवाचरणी वाट Those who wait on God shall never be put to shame. आणि देवाचरणी वाट पाहताना लाजायचं नाही आणि ते कधी अपमानित होणारही नाहीये. Maybe right now you're going through a hard time. कदाचित आता या वेळेला तुम्ही काय अवघड समस्येतनं जात असाल. Give God time. देवाला जरा वेळ दे बेटा Place God in the center of your life. आणि देवाला तुझ्या जीवनाच्या केंद्रस्थानी ठेव ना. Let God be your only focus. आणि देवच फक्त आपलं लक्ष, आपला फोकस असू दे. Let God be your main focus. आणि देवच आपला मुख्य फोकस असू दे. And see what God does मग for बघा you. देव आपल्यासाठी काय काय करतो. Bible says बायबल म्हणतं in Daniel chapter 9 verse 4, दानिएलचा 9वा अध्याय त्यातलं 4थं वचन, God never gives up on those who love Him ज्या लोकांचं देवावर प्रेम आहे त्या लोकांवर देव कधी हार मानत नाही. and do what He says. आणि जे लोक देव जे सांगतोय ते करतात त्यांच्यावर देव हार नाही मानत. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says बायबल म्हणतं in 1 Corinthians 1:9, 1 करीन पहिला अध्याय 9वं वचन, God who started you in this spiritual adventure ज्या परमेश्वराने तुझी ही आध्यात्मिक यात्रा सुरू केलेली आहे will never give up on you. तो परमेश्वर तुझ्यावर कधीही हार मानणार नाही. Never forget this truth. कधीही तुम्ही हे सत्य विसरू नका. He who began a good work in you, ज्या देवाने तुमच्यामध्ये चांगलं कार्य सुरू केलेलं आहे He shall finish it. नक्की तो देव ते कार्य संपवेल. If God starts, God आणि finishes. देवाने सुरू केलं तर देवच संपवतो. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says बायबल म्हणतं in Psalm 31 verse 24, स्तोत्र संहिता 31वा अध्याय त्यातलं 24वं वचन, be strong all of you, तुम्ही सर्वजण खंबीर राहा, बलवान राहा. all those who put your hope in the Lord. ज्या तुम्ही सर्व लोकांनी देवावर आशा ठेवलेली आहे तुम्ही खंबीर राहा, Never give up. कधी हार मानू नका. Bible says so many places, never give up. बायबल अनेक जागी आपल्याला सांगत आहे की तुम्ही हार मानू नका, हार मानू नका. Bible speaks of a man who was one of the richest man of the East. बायबल मध्ये एका माणसाची नोंद आहे जो पूर्वेकडचा अतिशय श्रीमंत माणूस
माणूस होता. His name was Job. त्याचं नाव इयोब होतं. He had a thriving business. त्याचा एक भरभराटीला आलेला व्यवसाय होता. He had 10 children. 10 मुलं होती त्याला 10. He had his wife बायको होती and he had good friends. आणि चांगले मित्र होते. But पण calamity struck his home. अचानक त्याच्या आयुष्यावर त्याच्या घरावर संकटाचा मारा झाला The devil destroyed his business. आणि सैतानाने त्याचा व्यवसाय त्याचा व्यापार सगळं ठप्प पाडलं All his 10 children died. आणि त्याची 10च्या 10 मुलं अकस्मात एकाच वेळेला वारली. His health also was affected. इयोबाला स्वतःला काहीतरी आजार झाला And with that kind of health he was dying. आणि असल्या पद्धतीच्या आजारामध्ये तो मरायला टेकला. But पण even in that severe condition, अगदी त्या प्रचंड भयानक अवस्थेत सुद्धा Job was a believer in God. इयोब मात्र देवावरती विश्वास ठेवणारा भक्कम विश्वासू होता. Job did cry, इयोब रडला but पण he never gave up. त्याने कधी हार नाही मानली. You cry, but don't give up. तुम्ही रडा चालेल पण हार नका मानू बेटा. You have pain, but don't give up. तुम्हाला वेदना असतील, तुम्हाला चिमटे बसत असतील, पण हार नका मानू. Because God is seated on the throne कारण देव सिंहासनावर बसलेला आहे and He is ready to help you. आणि देव तुम्हाला मदत करायला तयार आहे. Bible says बायबल म्हणतं in Job 14 verse 14, इयोबाचा 14वा अध्याय 14व वचन. Job said, इयोबच म्हणाला, all the days of my appointed time I will wait. माझ्या नेमलेल्या दिवसांमधल्या सर्व दिवसांमध्ये मी वाट पाहीन. I will wait on God मी देवाचरणी वाट पाहीन. until my change happens. माझा बदल घडून येईपर्यंत मी देवाचरणी वाट पाहीन. Until my change comes, I will wait upon माझा God. बदल येईपर्यंत मी देवाचरणी वाट पाहीन. Let it be one day, मग एक दिवस लागू दे, 1 week, एक आठवडा लागू 1 दे, month, एक महिना लागू 1 दे, year. एक वर्ष लागू दे, but I will wait upon God. मी देवाचरणी वाट पाहणार And He will help me out. आणि देव जरूर मला मदत करणार असं इयोब म्हणाला. That kind of confidence you should have tonight. अशा पद्धतीचा विश्वास आज रात्री आपल्या सगळ्यांमध्ये असायला पाहिजे That I will not give up. की मी हार मानणार नाहीये. If it does not happen today, tomorrow it will आज happen. झालं नाही तर उद्या घडेल. My God will do it for me. माझा देव माझ्यासाठी नक्की करेल. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says बायबल म्हणतं in Psalm 25 verse 5, स्तोत्र संहिता 25 त्यातलं 5वं वचन. You are my salvation. तू माझं तारण आहेस. On you do I wait all the day long. तुझ्या चरणीच मी दिवसभर वाट पाहत आहे. Whole day if you have to wait, wait upon God. संपूर्ण दिवस जरी वाट पाहावी लागली तरी देवाच्या चरणी वाट पहा. For your trouble, तुझ्या त्रासांसाठी if you have to take leave from your office जर तुला तुझ्या ऑफिस मधून सुट्टी जरी घ्यावी लागली and sit at home and pray, आणि ऑफिस वरून सुट्टी घेऊन घरी बसून प्रार्थना करावी लागली, do it. करा. Sit at His feet the whole day. अगदी ऑफिस वरून सुट्टी घ्या, एक अख्खा दिवस देवाचरणी बसून प्रार्थना करा. God will see your passion देव तुमचा आवेश बघेल and will answer your आणि देव prayers. तुमच्या प्रार्थनेला उत्तर देईल. Job never gave up. इयोबाने कधी हार नाही मानली. You also never give up. तसं तुम्ही सुद्धा कधी हार मानू नका. Because Job did not do anything wrong. कारण इयोबाने काही चुकीचं केलं नाही. He said, इयोब म्हणाला, my integrity will hold me before God. माझी सरळता मला देवासमोर टिकवून ठेवेल. Yes. हो. In Psalm 25 verse 21, स्तोत्र संहिता 25 त्यातलं 21वं वचन. Bible says, बायबल म्हणतं, let integrity and uprightness preserve me because I wait on God. माझी सरळता आणि सात्विकता मला टिकवून ठेवू दे कारण मी देवाचरणी वाट पाहणारा माणूस आहे. Tell the Lord, तुम्ही पण प्रभूला सांगा, I have walked faithfully, मी Lord. विश्वासूपणे सरळतेनं चाललो. I did not deceive anybody. मी कोणाला फसवलेलं I नाही. did not cheat anybody. मी कोणाला काही चिटिंग केलेली नाही. My integrity stands as a proof before you, माझी Lord. सरळता आणि सात्विकता तुझ्या समोर पुरावा आहे देव बाप्पा. Please help me. प्लीज मला सहाय्य कर. God will help you. देव तुम्हाला सहाय्य करेल. You think so God will help the wicked? तुम्हाला असं वाटतं देव दुष्टांना मदत करेल? No. नाही. God will stand for the righteous. देव नीतिमान लोकांसाठी उभा राहील. आमेन. If you don't give up, God will rescue you. तुम्ही जर हार मानली नाही तर देव तुम्हाला सोडवायला येईल. Even now, आता सुद्धा I know you have waited long. मला माहितीये तुम्ही बऱ्याच काळापासून वाट पाहताय. I know you have been saying, how long, oh God? मला माहितीये तुम्ही मनात असंही म्हणताय की देव बाप्पा तू किती वेळ लावणार आहे, किती उशीर करणार आहे, How long should I wait, oh God? किती दिवस किती वेळ मी अशी वाट पाहायची देव बाप्पा. Bible says बायबल म्हणतं in Job 7 verse 4, इयोबाचा 7वा अध्याय त्यातलं 4थं वचन. Job is saying, इयोबच सांगत आहे, when I lie down, इयोब म्हणाला जेव्हा मी आडवा पडतो I think, त्यावेळेला मी असा विचार करतो how long will it be की किती वेळ लागणार आहे अजून, before I get up? मी उठाय अगोदर किती वेळ लागणार आहे. The
night drags on and on. रात्र माझी अशीच लांब 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 खेचत चालली I toss and turn until sunrise. आणि इकडून तिकडे या कुशीवरनं त्या कुशीवर सूर्य उगवेपर्यंत मी फिरत आहे. Bible says in Psalm 37 verse 34. स्तोत्र संहिता 37 आणि त्यातल्या 34व्या वचनात बायबल म्हणतं, Wait on the Lord. देवाचरणी वाट पहा, Don't be impatient. अधीरवा जीव ठेवू नका. Don't be impatient for the Lord to act. अधीरवा जीव ठेवू नका. देवाने कार्य करण्यास्तव देवाचरणी वाट पहा Keep moving along His path. आणि देवाच्या मार्गावर पुढे पुढे जा And in due season, आणि योग्य ऋतूमध्ये He will honor you देव तुमचा मान करेल. with great blessings. देव मोठे मोठे आशीर्वाद देऊन तुमचा मान करेल And you will see the wicked destroyed before your own eyes. आणि तुम्हाला तुमच्या नजरेसमोर दुष्ट लोकांचा नाश होताना दिसेल. Bible says, बायबल मध्ये हे लिहिलेलं आहे. if you don't have a Bible, buy a Bible and read it. तुमच्याकडे बायबल नसेल तर बाहेरून बायबल विकत घ्या आणि वाचायला सुरुवात करा, म्हणजे मी जे बोलतो ते कळेल तुम्हाला. It is within 100 rupees. 100 रुपयाच्या आत बायबल मिळतं बेटा. Praise God. देवाला धन्यवाद. But it will give you life. पण त्यातून तुम्हाला जीवन मिळेल. It will give you eternal life. इथून तुम्हाला अनंत काळचं जीवन मिळेल. Never surrender to the devil. कधी सैतानाला समर्पित होऊ नका. Never hear the devil. कधी सैतानाचं ऐकू नका. He will make things hard for you. सैतान तुमच्यासाठी गोष्टी अवघडच करून ठेवेल. People will make things hard for you. आणि लोक सुद्धा तुमच्यासाठी गोष्टी अवघड करून ठेवतील. But you never give up. पण तुम्ही मात्र हार मानू नका. Keep fighting in the name of Jesus. येशूंच्या नावात तुम्ही झगडत राहा. Not in flesh and blood, तुम्ही रक्तात आणि मांसात लढाई करू नका. but fighting the good fight of faith. पण विश्वासाचं सुयुद्ध करा की देव बाप्पा माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. Keep your faith alive. आणि आपला स्वतःचा विश्वास देवावरचा जिवंत ठेवा. Keep your hope alive. आपली आशा देवावरची जिवंत ठेवा. Keep your love alive. तुमचं प्रेम देवावरचं जिवंत ठेवा. Things have to change. गोष्टी बदलायलाच हव्यात. Remain steadfast. आणि अगदी सातत्याचं जीवन जगा. हल्लाय डुल्लाय आलाय गेलाय असं नाही, सातत्य पाहिजे. Stay strong in the Lord प्रभूमध्ये बलवान राहा. and in the power of His might. परमेश्वराच्या बळात बलवान राहा. Never back off. कधी असं माघार नाही घ्यायची. Never quit. कधी हार मानून थांबायचं नाही. Never back down. आणि कधी असं वाकायचं नाही. Never retrace your steps. कधी मागे नाही जायचं. असं नाही म्हणायचं बास आता मला नाही करायचं मी चाललो. Never give in. आणि कधी अशी हार मानायची नाही. Because God is on your पण side. देव तुझ्या बाजूने आहे. हार मानायचा प्रश्नच कुठे येतो. Never yield. आणि कधी सैतानाच्या आहारी जायचं नाही. Be staunch. तर तुम्ही अगदी खंबीर राहायचं. Be resolute. अगदी तुमचा निश्चय ठाम पाहिजे. Even in the midst of troubles, की किती जरी त्रास झाले let there not be a sweat on the brow. तरी माझ्या कपाला घामाचा एक थेंब येता कामा नये. Be committed to God. देवाला असा करार करा आयुष्यभराचा की बस. Committed in prayer. प्रार्थनेमध्ये करारी राहा. Committed in reading the Bible. बायबल वाचण्यात करारी राहा. Be patient with God. देवाशी जरा धीराने वागा. Wait on the Lord. देवा चरणी वाट पहा. Look at Job. तुम्ही पहा ना योबाचं He जीवन. was in deepest trouble. योबाला किती त्रास होता मला सांगा. एका दिवसात त्या माणसाचं सगळं गेलं. Yet he never gave up on तरी God. त्याने हार नाही मानली देवावर. He knew one day God is going to restore all. त्याला माहिती होतं की एके दिवशी देव माझं गेलेलं सगळं मला परत करेल. Bible says बायबल म्हणतं in Psalm 94 verse 3, स्तोत्र 94 त्यातलं 3रं वचन. how long will the wicked celebrate? दुष्ट माणसं किती दिवस आनंदोत्सव करणार आहेत. How long will the wicked man दुष्ट celebrate? माणसं किती दिवस आनंदोत्सव करणार. When will my time come to celebrate? माझी वेळ आनंदोत्सव करायची कधी येणार. It will come speedily. येणार पटकन तुझी सुद्धा वेळ It आनंदोत्सव will करायची come येणार. speedily. तुझी सुद्धा वेळ आनंदोत्सव करायची पटकन येणार. Maybe that day is today. कदाचित तो दिवस आजच असेल. Maybe early morning that news will come. कदाचित पहाटे पहाटे तुझ्या कानावरती बातमी पडेल. Good news will come. कदाचित पहाटे पहाटे तुझ्या कानावर चांगली बातमी पडेल. God can reverse everything. परमेश्वर सगळं काही उलट पालट करू शकतो. हालेलुया. Bible says बायबल म्हणतं in Psalm 90 verse 13, स्तोत्र 90 त्यातलं 13वं वचन. come back, O God. परमेश्वरा परत ये. How long do we have to wait? किती दिवस आम्ही अशी वाट पाहायची. Please treat your servant with kindness आणि प्लीज तुझ्या चाकराशी तू दयेनं वाग. and bring a change in your servant's आणि life. तुझ्या चाकराच्या जीवनामध्ये एक बदल आण. That's the kind of prayer you should also make. अशा पद्धतीची प्रार्थना तुम्ही पण देवाला करायला हवी. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says in Psalm 37 verse 7, स्तोत्र 37 त्यातल्या 7व्या वचनात बायबल म्हणतं rest in the Lord परमेश्वरामध्ये तुम्ही विसावा घ्या and wait patiently for Him. आणि धीराने परमेश्वराचरणी वाट पहा. Do not fret yourself स्वतःला असा घाम फोडू नका.
because of the one who prospers in his way. आणि जे कोणी आपल्या मार्गांमध्ये भरभराटीला येत आहेत त्यांना बघून तुम्ही टेन्शन घेऊ नका. Bible says बायबल म्हणतं in Psalm 37 verse 9, स्तोत्र 37 त्यातलं 9 वचन, for evildoers shall be cut off, दुष्कर्म करणारे निघून जाणार आहेत, but those who wait upon the Lord, पण जे देवाचरणी वाट पाहतील they shall inherit the earth. त्यांना पृथ्वी वतन मिळणार आहे. Bible says in Job 40 verse 10, योबाचा 40वा अध्याय त्यातलं 10वं वचन बायबल म्हणतं God heard the prayers of Job. परमेश्वराने योबाची प्रार्थना ऐकली God gave him double. आणि परमेश्वराने त्याला दुप्पट दिलं. His business flourished. त्याचा व्यवसाय परत भरभराटीला आला. God gave him 10 more children. देवाने अजून 10 मुलं त्याला दिली. God healed him. देवाने त्याला स्वतःला आरोग्य दिलं Everything changed for the better. आणि सगळं काही त्याच्या जीवनामध्ये चांगल्याकडे व्हायला लागलं. Praise God. देवाला धन्यवाद. When God has not given up on you, परमेश्वराने जर तुझ्यावर हार मानलेली नाहीये, why do you give up on yourself? तू का स्वतःवर हार मानतोय? When God believes in you, देवाचा जर तुझ्यावर विश्वास आहे, why don't you believe in yourself? तू का स्वतःवर विश्वास ठेवत नाहीये? If God stands by you, जर देव तुझ्या पाठीशी उभा आहे, why don't you stand besides God? तू का देवाच्या बाजूने उभा राहत नाहीये? If God walks with you, जर देव तुझ्या सोबत चालत why आहे, don't you walk with तू Him? का देवासोबत चालत नाहीये? If God sees you, जर देव तुझ्याकडे बघत आहे, why don't you see Him? तू का देवाकडे बघत नाहीये? Bible says, बायबल म्हणतं when God made our first parents on this earth, देवाने या भूतलावर जेव्हा आपले प्रथम पालक निर्माण they केले, committed the gravest of all sins. त्या दोघांनी महापाप केलं. They sinned against God. कारण त्यांनी देवाविरुद्ध डायरेक्ट पाप केलं. They disobeyed God. त्यांनी देवाच्या आज्ञाच मोडल्या. They did not heed to God's त्यांनी word. देवाचं ऐकलंच नाही अजिबात. And that brought a mammoth downfall for all human beings. आणि त्यातून संपूर्ण मानव जातीचं पतन झालं. Bible says बायबल म्हणतं in Romans 5:12, रोमकरास 5वा अध्याय 12वं वचन, through one man's disobedience, एका माणसाच्या आज्ञा भंगामुळे sin came into the world. पापाचा प्रवेश या जगात झाला. But through one man's पण obedience, एका माणसाच्या आज्ञा पालनामुळे many will be made righteous अनेक before जण God. नीतिमान होणार आहे. Who is that one person? कोण तो एक व्यक्ती आहे? That person's name is Jesus. त्या व्यक्तीचं नाव येशू आहे. आज्ञा पालन करणाऱ्या व्यक्तीचं नाव येशू आहे. The disobedient person's name was Adam. आज्ञा भंग करणाऱ्या व्यक्तीचं नाव होतं आदाम. The obedient person's name was Jesus. आज्ञा पालन करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे येशू. See, God did not give up. देवाने हार नाही मानली. Adam brought the downfall of humanity. आदामाने संपूर्ण मानवजातीचं पतन आणलं. Yet God came seeking for him. तरी देव त्याला शोधत शोधत आला. Adam, where are आणि you? देवाने त्याला प्रश्न विचारला, आदामा कुठे आहेस? Did you eat of the forbidden fruit? नको म्हटलेलं फळ खाल्लंस का? God covered them. देवाने त्यांना झाकलं. God sent his only son, Jesus Christ. आणि देवाने त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त पाठवला. Jesus took our sins येशूंनी आपलं पाप घेतलं and he died on the cross of आणि येशू Calvary. काल्वरीच्या वधस्तंभावर मरण पावले. Why? का? Because कारण the law says नियमशास्त्र सांगत the होतं, wages of sin is death. कायदा सांगत होता पापाचं वेतन मरण आहे. God said, देव म्हणाला, if you disobey me, you will die forever. तुम्ही जर माझा आज्ञाभंग केला तर तुम्ही कायमचे मरणार आहात. Not only physical death, but even spiritual death. फक्त शारीरिक मरण नाही, तुम्हाला आध्यात्मिक मरण सुद्धा येणार You will आहे. be separated from me forever. आणि कायमचे तुम्ही माझ्यापासून मग वेगळे होणार आहात. That's why Jesus came. म्हणून येशू आले. He died for us on the cross. आपल्यासाठी वधस्तंभावर येशू मरण On पावले. the third day, he rose again. मेल्या पश्चात येशू परत जिवंत झाले तिसऱ्या दिवशी. Tonight, if you believe on him, आज रात्री जर तुम्ही येशूंवर विश्वास ठेवला you shall be saved. तर तुमचं तारण होईल, तुम्हाला मोक्ष मिळेल, You will have eternal life. तुम्हाला अनंत काळचं जीवन मिळेल. Jesus will take you to heaven. येशू तुम्हाला स्वर्गात नेतील. Jesus will make you to meet the heavenly Father. येशू तुम्हाला स्वर्गीय बापाला भेटू लावतील. Through Jesus, you can meet God. येशूंद्वारे तुम्हाला देवाला भेटता येईल. Through Jesus, you can stay with God forever. येशूंद्वारे तुम्हाला देवासोबत कायमचं राहता येईल. Yes, it cost God much. होय, देवाला फार मोठी किंमत मोजावी लागली. It cost God much to save आणि you. देवाला तुला तारायला, तुला मोक्ष द्यायला फार मोठी किंमत मोजावी But लागली. yet he paid. पण तरी देवाने ती किंमत मोजली. Why? का? That you may stay with God forever. की तुम्ही देवासोबत कायमचं राहावं. Jesus did the unthinkable for all of us. आणि येशूंनी आपल्यासाठी आपल्या डोक्यात विचारही येणार नाही असं काहीतरी कार्य केलं. Don't let his
great work go in vain. येशूंचं महान कार्य असं वाया नका ना जाऊ देऊ. Let it not go in vain. येशूंचं हे महाकार्य कशाला वाया जाऊ देत आहे? Bible says बायबल म्हणतं in Jeremiah 32 verse 40, इर्मियाचा 32वा अध्याय 40वा वचन, I will make an eternal agreement with them, says the मी Lord, अनंत काळचा करार त्यांच्याशी करील असं देव म्हणत आहे. that I will never give them up. आणि मी त्यांच्यावर कधी हार मानणार नाही. The eternal agreement is that I will never give up. अनंत काळचा करार मी त्यांच्याशी असा करणार आहे की मी त्यांच्यावर कधी हार मानणार नाही आहे. But I will do good forever and ever. तर मी त्यांचं कायमचं आणि कायमचं चांगलंच करणार आहे. I will put the fear of me in their hearts आणि माझं भय मी त्यांच्या हृदयात घालणार आहे, so that they will not go away from me. अशासाठी की त्यांनी माझ्यापासून लांब जाऊ नये. Read it. वाचा तुम्ही. Praise God. देवाला धन्यवाद. Jesus himself said येशू स्वतः म्हणाले in Luke 18 verse 1, लूकचा 18वा अध्याय पहिलं वचन, keep on praying तुम्ही प्रार्थना करत राहा and never give up. आणि हार कधीच मानू नका. Keep on praying, तुम्ही प्रार्थना करत राहा, never give up. हार कधीच मानू नका. Bible says in Romans 12 verse 11, रोम करास 12वा अध्याय 11वं वचन बायबल म्हणतं never give up. कधी हार मानू नका. 2 Corinthians 4 verse 8 says, 2 करीन 4था अध्याय 8वं वचन म्हणतं, Paul is saying, पॉल सांगत आहे we often suffer, आमच्याकडे चोहो बाजूनी संकट येतात, but we are never crushed. पण आम्ही कधी चुरडले जात नाही. Even when we don't know what to do, आणि आम्ही जरी पेचात पडलो आणि आम्हाला कळलं नाही की आम्ही काय करायचंय, we never give up. तरी सुद्धा आम्ही निराश होऊन हार मानत नाही. He again says in 2 Corinthians 4:16, 2 करीन 4:16 मध्ये पॉल परत सांगत आहे we never give up. आम्ही कधी हार मानत नाही. Our bodies are gradually dying, आमची शरीर हळूहळू मरत आहेत, yet we are ourselves being changed from glory to glory. तरी सुद्धा आतमधून आमचा माणूस दिवसेंदिवस नवीन नवीन गौरवातून गौरवाकडे जात आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says in Colossians 4 verse 2, कलसीकरास पत्र 4था अध्याय 2रं वचन बायबल म्हणतं, never give up praying. प्रार्थना करण्यात कधी हार मानू नका. When you pray, जेव्हा तुम्ही प्रार्थना करता keep alert त्यावेळेला सावध राहा and be thankful. आणि देवाचे आभार मानत राहा. Bible says in 2 Corinthians 6:4, 2 करीन 6वा अध्याय 4थं वचन बायबल म्हणतं, but in every way प्रत्येक रीतीनं we show that we are the servants of God, आम्ही हे दाखवून देतो की आम्ही देवाचे सेवक आहोत, आम्ही देवाचे चाकर आहोत, because we never give up. का आम्ही कधी हार मानत नाही. Even though we face troubles आणि जरी आम्हाला संकटांना तोंड द्यावं and लागलं, difficulties जरी आम्हाला त्रासांना तोंड द्यावं लागलं, and problems of every kind, जरी प्रत्येक पद्धतीच्या समस्या आमच्यावर आल्या, we don't give up तरी सुद्धा आम्ही हार मानत नाही. because we are men of कारण God. आम्ही देवाचे सेवक आहोत, आम्ही देवाचे चाकर आहोत, आम्ही देवाची माणसं आहोत. You may look at your body तुम्ही तुमच्या शरीराकडे बघाल and you may think your body is weak आणि today. कदाचित तुमच्या शरीराकडे बघून तुम्हाला असं वाटेल की माझं शरीर किती अशक्त आहे. Never give up. कधी हार नका You मानू. may see your report तुम्हाला तुमचा रिपोर्ट दिसेल, you receive from the doctor, तुम्हाला डॉक्टर कडून तुमचा रिपोर्ट मिळेल. and the doctor says डॉक्टर म्हणतील you have very less time to की live, तुमच्याकडे फार कमी दिवस आहेत जगायला, yet believe in God, तरी सुद्धा देवावर विश्वास because ठेवा. God can change it. कारण देव ते सगळं बदलू शकतो. This body God has made, हे शरीर देवाने निर्माण केलंय and God can recreate your आणि body. या शरीराला देव पुन्हा निर्माण सुद्धा करू शकतो. Praise God. देवाला धन्यवाद. Many years back, अनेक वर्षांपूर्वी I had a great itching on the base of my feet. माझ्या तळव्याला, पायाच्या तळव्याला फार खाज येत होती. I thought it will go away on its own. मला असं वाटलं की ती खाज निघून जाईल Maybe I thought it was just dry skin which आणि is मला giving me वाटलं that की itching. माझी त्वचा कोरडी पडलेली आहे आणि त्यामुळे कदाचित मला तळव्याला खाज येत असेल. But it was not going away. पण ती तळव्याला आलेली खाज काही थांबेच ना. I used to go to every sharp places and start scratching. तर जिथे कुठे असं थोडंसं असं धारधार असायचं ना, तिथे जाऊन मी माझा तळवा असा असा घासत बसायचो. It became red. एवढी खाज यायची, एवढं लाल लाल झालेलं होतं. I mean, I said, what is happening with me? आणि मी म्हणालो मला हे काय झालंय माहित नाही. Extreme itching feet. भयंकर खाज यायला लागली माझ्या पायांच्या तळव्याला. Some said it can be eczema. काही लोक म्हटले काहीतरी एक्झिमा असेल, Others said maybe psoriasis. ऍलर्जी सारखं. मग आणि कोणी म्हटलं नाही नाही सोरायसिस असेल. And so there was one pastor तर एक पास्टर होते who took me to Dr. Batra's clinic. आणि त्यांनी मला डॉक्टर बत्रा यांच्या क्लिनिक मध्ये नेलं. I was hesitant first, पहिलं तर मी डगमगतच होतो जायला, but he said, पण ते म्हणाले please come because it may be serious. ते पास्टर मला म्हटले नाही नाही जाऊया, कदाचित सिरियस असेल काही. And so when I went to that office, तर त्या दवाखान्यात त्यांच्या त्या डिस्पेन्सरीत जेव्हा मी गेलो, there this lady doctor was there, एक बहीण होती, एक लेडी डॉक्टर होती. and she looked at my feet
त्यांनी माझा तळवा तपासला, माझे And पाय तपासले She said, you have psoriasis. आणि पायाचे तळवे बघून मला सरळ त्यांनी सांगितलं तुम्हाला सोरायसिस झालाय And it's very severe. आणि फार प्रचंड लेवल वरती तो गेलेला आहे. She opened a big book before me. आणि मोठं पुस्तकच माझ्या समोर उघडून टाकलं And she showed me all the pictures. आणि सोरायसिस झालेल्या सगळ्या माणसांचे फोटो दाखवले All मला. dangerous pictures. एकदम असे भीती घालणारे धोकादायक चेहरे सगळे Swollen आणि feet. आणि असे सुजलेले पाय Like cauliflower, huge feet, असं elephant कॉलीफ्लॉवर feet, सारखे whatever. एकदम सुजलेले असे. And she said, आणि म्हणाल्या good, you came in time. त्या डॉक्टर मला म्हणाल्या बरं झालं तुम्ही वेळेत आलात In a few months, your leg would have been so huge. कारण काही महिन्यांमध्ये तुमचा पाय असा झाला असता असा. But पण inside me, I was not happy. आतून मी खुश नव्हतो. She said, let's start the treatment from now तर त्या डॉक्टर itself. मला म्हणाल्या आजपासून आतापासून लगेच आपण ट्रीटमेंट सुरू करू In 6 months, it may go. आणि 6 महिन्यामध्ये कदाचित बरं होईल. I said, I will come later. मी म्हटलं मी परत येतो तुमच्याकडे नंतर. I went home, घरी गेलो. went into my room. घरी गेलो थेट माझी प्रार्थनेची खोली गाठली. See, I didn't give enough time to God. मी देवाला ना वेळ नाही दिली पुरेशी. But then, पण मग that day I took it seriously. त्या दिवशी मी गांभीर्याने घेतलं. Locked my door. गेलो माझ्या प्रार्थनेच्या खोलीत दार लॉक Put blessed oil आणि आशीर्वादित तेल आपलं लावलं and prayed आणि प्रार्थना केली देवाला in the name of Jesus. येशूंच्या नावात. Let it go, whatever it ती is. सगळी खात जे काय ते जाऊ दे दे बाप्पा. That itching continued for 1 week, एक आठवडाभर खास येत राहिली but I didn't give up on Jesus. पण मी येशूंवर हार नाही मानली. It just vanished. आणि मग होता होता ते कधी नाहीच झालं, कधी संपलं कळलंच नाही. Praise God. देवाला धन्यवाद. Don't give up. तेच मी सांगतोय, हार नका मानू. Don't give up on God. देवावर हार नका मानू. Bible says बायबल म्हणतं in Psalm 71 verse 14, स्तोत्रसंहिता 71:14 I will never give up. मी कधी हार मानणार I नाही. will keep on hoping. मी आशा ठेवत राहणार I will keep on praising. आणि मी स्तुती करत राहणार. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says in Ephesians 6 verse 18, इफिस 6 अध्याय 18 वचन बायबल म्हणतं pray with all kinds of prayers सर्व पद्धतीच्या प्रार्थना करा and ask for everything you need. आणि जे काही गरजेचं आहे ते सगळं देवाला मागा. Never give up. कधी हार मानू नका. Always pray. नेहमी प्रार्थना करा. See the solution. बघा उपाय, बघा उपाय. Prayer. प्रार्थना उपाय आहे. Jesus said येशू म्हणाले in Revelation 2 verse 2, प्रगटीकरण 2 अध्याय 2 वचन I know what you do. मला माहित आहे तू काय करतो. I know how hard you work and you never give up. मला माहित आहे तू किती मेहनत करतो आणि तू कधी हार मानत नाही. See, Jesus knows. येशूंना ठाऊक आहे And so he will come to your म्हणून rescue. येशू तुला वाचवायला येणार. So have faith in God. तर देवावर विश्वास ठेवा. Hold on to God. देवाला धरून राहा घट्ट. Never despair. कधीही निराश होऊ नका. Never give up. कधी हिम्मत सोडायची नाही. One more prayer will do. अजून एक प्रार्थना केली तर चालेल. One more attendance of the Saturday meeting will do. अजून एकदा शनिवारच्या सभेला आलात तर चालेल पण हार नाही मानायची. अजून एक प्रार्थना केली चालेल. अजून एका शनिवारी परत आलात चालेल. One more page of Bible reading will do. बायबलचं अजून एक पान जास्तीचं वाचलं चालेल. If you have been praying in the morning, one more prayer in the night will do. सकाळी प्रार्थना करवता रात्री अजून एक प्रार्थना चालेल. Waiting will do. देवाचरणी वाट पाहताय चालेल. Have a little extra patience will do. थोडं धीराने राहताय चालेल. Have a little extra hope will do. थोडी जास्त आशा ठेवताय चालेल. Have a little extra faith will do. थोडं जास्तीचा विश्वास चालेल. One more day will do. अजून एक दिवस असं सगळं केलं तर चालेल. Sometimes we say, कधी कधी आपण म्हणतो ना आज काम झालं नाही तरी उद्या होणार. आज नाही तर उद्या होईल. One more day. अजून एक Give दिवस it to God one more day. देवाला अजून एक दिवस द्या. जगाला देताय देवाला का नाही. Praise God. देवाला धन्यवाद. You are giving the world one more day. तुम्ही जगाला एक एक दिवस करून किती दिवस देताय देवाला द्यायला काय झाला. One more day, God say. देवाला अजून एक दिवस द्यायचा म्हणायचा. दे बाप्पा अजून एक दिवस तुला देतो. Please Lord, one more day I give you. प्लीज दे बाप्पा अजून एक दिवस तुला देतो. काम कर. Just one more chance. अजून एक संधी. One more time. अजून एक वेळ. And असं God will change things for you. आणि देव कायमचं तुझ्यासाठी सगळं बदलून चालेल. पण किंतु परंतु हार मानलेली चालणार नाही. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says in Isaiah 14 verse 3, यशया 14 अध्याय त्यातलं 3 वचन बायबल म्हणतं it shall come to pass असं घडून येईल in the day that the Lord shall give you rest ज्या दिवशी प्रभू तुम्हाला विसावा देईल from all your sorrow, तुमच्या सगळ्या दुःखांपासून, from all your fear, तुमच्या सगळ्या भयांपासून, from your hard bondage, तुमच्या सगळ्या कठीण अशा बंधनांमधून that which was imposed on की you. जे सगळं तुमच्यावर लादलेलं होतं त्यापासून तुम्हाला सुटका देईल. It shall come
to pass. असं घडून येईल. Say, it shall come to pass for म्हणा me. असं घडून येणार आहे. It shall come to pass for me. असं घडणार आहे माझ्यासाठी. Praise God. हालेलुया. आमेन. God is a strong refuge देव आपल्यासाठी खंबीर आश्रयस्थान आहे. for those people who trust on Him. ज्या लोकांचा देवावर विश्वास आहे त्या लोकांचा आश्रयस्थान देव आहे. Apply more prayer. अजून प्रार्थना लावा. No problem. काही हरकत नाही. अजून प्रार्थना करा. Apply little extra strength in prayer. अजून थोडीशी ताकद प्रार्थनेत लावा. Maybe you are sitting and praying now. Kneel down and pray. कदाचित तुम्ही बसून प्रार्थना करत होता. आता गुडघे टेकून करा. Maybe you are praying seriously now. Thankfully pray. आता गंभीरपणे आतापर्यंत प्रार्थना करत असाल यापुढे आभार मानून करा. Praise God. असं Change अजून a little bit. थोडा बदल आणा. प्रार्थनेत थोडी ताकद लावा. Blessed is the man whose strength is in God. ज्या मनुष्याची ताकद देवात आहे तो मनुष्य आशीर्वादित आहे. You know the hunting dogs, तुम्हाला माहितीये शिकार करणारी कुत्री they never give up the game till they have got it. जोपर्यंत त्यांना ती शिकार मिळत नाही ते खेळ सोडत नाही. Yes. A dog, when it goes after, it goes after. शिकार करणारं कुत्र मागे लागलं ना किंवा लागलं. When a bulldog catches you, it does not leave. बुलडॉग म्हणून कुत्र्याची जात आहे ना त्या बुलडॉगनी जर तुला धरलं ना तर मग धरलं तो सोडतच नाही. मग You be like that bulldog with तसं. that tenacity. Hold on to the feet of God. त्या बुलडॉग सारखं म्हणा आणि त्या शक्तीनं त्या ताकदीनं देवाला जे धरून राहा ना बस. Say, I will not leave you till you bless me. मग म्हणायचं देवाला जोवर तुम्हाला आशीर्वाद देत नाही मी तुला सोडणार नाही. Strive together with me in prayer. माझ्या सोबत प्रार्थनेमध्ये झटा. Wrestle in prayers with me. माझ्या सोबत प्रार्थनेमध्ये लढा. We must all go together. आपण सर्वांनी एकत्र गेलं पाहिजे. In the last prayer, we need to all pray together. शेवटची प्रार्थना सुद्धा आपण सगळ्यांनी एकत्र केली पाहिजे. Praise God. देवाला धन्यवाद. We have to pray as if all depended upon our praying. आणि अशी प्रार्थना करायची ना की सगळं जणू आपल्या प्रार्थनेवरच अवलंबून आहे. Let there be tenacity in your prayer. आणि त्या प्रार्थनेमध्ये एवढं वजन आणायचं. Let there be urgency in your prayer. त्या प्रार्थनेमध्ये एवढी तात्कालिकता आणायची. Let there be dedication in your prayer. त्या प्रार्थनेमध्ये तेवढं समर्पण आणि करार आणायचा. If you have to go after Him day and night, आणि तुम्हाला गरज पडली तर दिवस रात्र देवाच्या मागे लागा. be steadfast with God. सातत्याने देवासोबत राहा. Be unyielding with God. आणि देवाच्या जे शरण याल संपूर्ण शरण या. Be unrelenting with God. देवाला सोडूच नका. Be unwavering with God. डगमगूच नका देवासोबत. Don't give up. हार मानूच नका. Don't be tired. हिम्मत सोडू नका. थकू नका. Be determined. दमू नका. निश्चय ठाम ठेवा. Don't faint in the day of trouble. आणि संकटांच्या दिवशी असे बेशुद्ध होऊ नका. And let God know आणि देवाला कळू दे. that you are serious. देवाला समजावून दे. देवाला कळवू दे. समजू दे की तू देवाला गंभीरपणे घेतलंय. Praise God. देवाला धन्यवाद. Give God value. देवाला किंमत द्या बेटा. Give God respect. देवाची कदर करायला Give शिका. God worship. देवाचा आदर करा. देवाला आराधना द्या. Give God preference. देवाला प्राधान्य द्या. Keep aside everything. बाकी सगळं बाजूला ठेवा. Say, Lord, this is important for आणि me. देवाला सांगा प्रभूला सांगा प्रभू तू माझ्यासाठी महत्वाचा आहेस. If tears have to flow, let tears flow. डोळ्यात ना आसव आली तर गळू दे आसव. काही नाही होत. Let your prayers go up. तुमच्या प्रार्थना वर जाऊ देत. Up till now, your prayers were going down. आतापर्यंत तुमच्या प्रार्थना खाली जात होत्या. Up till now, your prayers were going only horizontal. आतापर्यंत तुमच्या प्रार्थना अशा समांतरच जात होत्या. Let your prayers go vertical. तुमच्या प्रार्थना आता वर जाऊ देत. Let it go up. वर जाऊ देत. When it goes up, आणि प्रार्थना वर गेली the answer will come की down. उत्तर खाली येईल. See your soul's poverty. आणि आपल्या जीवाचं दारिद्र्य. तुझ्या जीवाला आलेली गरिबी जरा बघ ना. See your need. तुझी गरज बघ ना. Look at what will happen to you unless this blessing comes. हा आशीर्वाद जर तुझ्यावर नाही आला तर तुझं काय होणार आहे जरा जाणून घे ना. Eagerly desire the good for you and for your family. प्रामाणिकतेनं स्वतःसाठी आणि स्वतःच्या परिवारासाठी चांगलं शोध ना. चांगल्याची आशा धर ना. इच्छा बाळग ना. Don't stand before God as though you are a millionaire. देवासमोर असा नको उभा राहू की तू करोडपती आहेस. Don't stand before God putting your hand in your pocket as a strong man. देवासमोर खिशात हात घालून बलवान माणसासारखा आणि करोडपती असल्यासारखा येऊ नको. Don't stand before God as though you are a content man. आणि देवासमोर असा नको येऊ दाखवायला की मी समाधानी आहे मी तृप्त आहे मला कोणाची गरज नाही तुझीही नाही. Say, as though whether you give or not,
I'm not की bothered. जणू देवाने मला दिलं नाही दिलं, मला काही पडलेली नाही, मला काही काळजी नाही, मी माझं बघून घेईन. No, gather up all your faculties. नाही नाही, स्वतःला गोळा कर, The meek shall inherit the earth. कारण दीन लोकांना पृथ्वी वतन मिळणार आहे. Ask the right things before God. देवासमोर योग्य गोष्टी माग And don't fear to ask the right things before आणि God. देवासमोर योग्य गोष्टी मागायला भिऊ पण नको. Don't ask God wrong things. देवाला चुकीच्या गोष्टी मागू नको. Don't say, Lord, I want to open a liquor shop. असं नको म्हणू देवाला प्रार्थनेमध्ये की मला दारूचं दुकान उघडायचंय. God will say, go home. देव म्हणेल नाही, घरी जा. Ask the right things. योग्य गोष्टी देवाला माग. असले ऍप्लिकेशन नाही करायचे. Be like Jairus. यायरा सारखे बना. Lord, प्रभू, my daughter is desperately ill. माझी मुलगी भयंकर आजारी आहे. He fell at the feet of Jesus. याईर येऊन येशूंच्या पायी पडला, त्याने गुडघेच टेकले Lord, she is dying. आणि म्हणाला की प्रभू माझी मुलगी मरत आहे. Please come. गुरुदेव प्लीज माझ्या घरी चला. Jesus went to his house येशू त्याच्या घरी गेले and raised his daughter from the dead. आणि येशूंनी त्याच्या मेलेल्या मुलीला परत जिवंत केलं. Be like the Gentile woman त्या परराष्ट्रीय बाई सारखे बना, who came behind Jesus जी परकी बाई येशूंच्या मागे आली and screamed out to आणि him, जोर जोरात ओरडली, Lord, प्रभू Son of David, दाविदाच्या पुत्रा, have mercy on me. माझ्यावर दया करा. My daughter is horribly afflicted with a demon. माझ्या मुलीला सैतान लागलाय, तिच्या अंगात येत आहे The demon is tormenting her day and आणि night. तो दुरात्मा दिवस रात्र माझ्या मुलीला छळत आहे. But Jesus gave her no पण reply. येशूंनी तिला अजिबात उत्तर दिलं नाही. Apply, no reply. इतकं अप्लाय करून पण तिला येशूंनी काही उत्तर दिलं नाही. Not even a word. एक शब्द म्हणून येशू तिच्याशी बोलले नाही. But she didn't give up. पण तरी तिने हार मानली नाही. Then his disciples urged Jesus, मग येशूंच्या शिष्यांनी येशूंना विनंती केली, please send her away. प्लीज या बाईला तुम्ही पाठवून द्या ना She is गुरुदेव. bothering us. ही बाई आम्हाला फार टेन्शन देते, उगीच ओरडत राहिली With all her begging, she is troubling us. आणि किती जोरजोरात बाहेर ओरडतीये, आम्हाला किती त्रास होतोय, तुम्ही हिला पाठवून द्या ना गुरुदेव. Jesus said, येशू म्हणाले, I was sent to help only the godly people, मला फक्त भक्तिमान लोकांना मदत करायला पाठवलंय, not the ungodly people. मला अभक्तिमान लोकांना मदत करायला पाठवलेलं नाहीये. But yet she did not give up. तरी सुद्धा त्या बाईनं अपमानित वाटून हार नाही मानली. She came up ती आली, right before Jesus. अगदी येशूंच्या समोरच येऊन उभी राहिली She was not ready to give up. आणि तयारच नव्हती ती हार मानायला. And she worshipped Jesus. आणि तिने येशूंची आराधना केली And she said, Lord, आणि ती म्हणाली, प्रभू please help me. कृपा करून मला मदत करा, Please help me. कृपा करून मला सहाय्य करा प्रभू. Jesus responded, मग येशूंनी तिला प्रतिसाद दिला. it's not right for a man to take bread from his children and throw it out to dogs. मग येशूंनी तिला उत्तर दिलं. माहितीये काय उत्तर दिलं? येशू तिला म्हणाले, मुलांची भाकर काढायची आणि ती कुत्र्यांना द्यायची, ते बरोबर नाहीये. Yet she did not give up. तरी सुद्धा त्या बाईनी काही अपमानित वाटून घेतलं नाही, हार मानली नाही. She said, yes, it is right. ती म्हणाली, गुरुदेव तुम्ही बरोबर बोलताय, What you're saying is right. तुम्ही जे बोलताय ते बरोबर आहे. Children have to be fed first, मुलांना पहिली भाकर गेली पाहिजे, not to the strangers. परक्या लोकांना नाही, मुलांनाच पहिली भाकर But गेली even पाहिजे. stray dogs get food that is thrown down on the पण ground. भटक्या कुत्र्यांना सुद्धा खाली पडलेला अन्नाचा चुरा मिळतोच ना. I don't want a loaf, I want crumbs. मला मुलांची अख्खी भाकर नको, खाली पडलेला चुरा तरी द्या गुरुदेव. A dog may not eat sitting across the table, but the dog can eat with food which is fallen down. आणि कुत्र कदाचित मेजापाशी बसून जेवणार नाही, पण मेजा खाली पडलेला चुरा तर खाऊ शकतं ना. That I can eat. तो चुरा तर मी खाऊ शकते ना गुरुदेव. Jesus was shocked. येशूंना धक्का बसला की He was बापरे. surprised. येशूंना आश्चर्य वाटलं This woman is not giving up. की ही बाई हारच मानत नाही. He said, ते म्हणाले, woman, येशू म्हणाले, बाई your faith is very great. तुझा विश्वास खूप महान आहे. असा विश्वास मी पाहिला नाही. You will be given what you have asked तू जे for. मागितलंय ते तुला मिळेल. Go. जा, Your daughter is freed. तुझी मुलगी मोकळी झाली, जा. Her daughter was set free आणि तिची In the मुलगी name of मोकळी झाली येशूंच्या नावात. because she never gave up. कारण त्या बाईने हार नाही मानली, त्या बाईने हिम्मत नाही सोडली. Bible says बायबल in म्हणतं, Colossians 1 verse 11, कलसे पहिला अध्याय 11 वचन, we want you to be very strong आमची इच्छा आहे की तुम्ही बलवान राहावे, in keeping with his glorious power. वैभवशाली सामर्थ्यासह तुम्ही बलवान राहावं. We want you to be patient, पॉल म्हणतो, आमची इच्छा आहे तुम्ही धीराने राहा, never give up, हार मानू नका, be joyful. हिम्मत सोडू नका, आनंदी राहा.
In 1 Timothy 4:16, 1 तिमोथी 4 अध्याय 16 वचन. be careful of how you live आणि तिथे असं लिहिलं पॉलने की तुम्ही सांभाळून जगा. and what you believe. तू कसं जगतोय बघ, काय विश्वास ठेवलाय तपास, सावध राहा, Never give up. हार मानू नको. Then you will save yourself and those who hear you. म्हणजे तू स्वतःला वाचवशील, तारशील आणि जे तुझं ऐकतात त्यांनाही तारण मिळेल. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says in Hebrews 10:35, इब्री करास 10 अध्याय 35 वचन बायबल म्हणतं, you must never give up your confidence तुम्ही कधी आपला विश्वास सोडायचा नाही, because it holds a rich reward for you. कारण त्या विश्वासाचं धनवान प्रतिफळ तुला मिळणार आहे. You know, a good shepherd will never give up on his sheep. तुम्हाला माहितीये चांगला मेंढपाळ कधी आपल्या मेंढरांवर हार नाही मानत. My God is a good shepherd. माझा देव चांगला मेंढपाळ आहे. My Jesus is a good shepherd. माझे येशू उत्तम मेंढपाळ He आहे. will never give up on कधी his ते sheep. तुमच्यावरती मेंढरांवरती हार मानणार नाही. He will seek you out. तर तुम्हाला शोधूनच He will काढणार, bless you. तुम्हाला आशीर्वाद He देणार will put you on his आणि shoulder तुम्हाला खांद्यावर and घेणार bring you back with आणि celebration. तुम्हाला आनंदाने परत आणणारच. Praise असे- God. असा येशू आपला उत्तम मेंढपाळ. He will do it for his own name's sake. स्वतःच्या नावाखातर येशू हे काम करणार. Which आमेन. father will give up his own dear son? कुठला बाप असा असतो जो आपल्या पोटच्या मुलांवर हार मानतो? Which mother will give up her own children? कुठली आई अशी असते जी आपल्या मुलांवर हार मानते? नाही, असे आईबाप नाहीच आहेत. How can God give up on मग you? देव कसं का आपल्यावर हार मानणार तुम्ही म्हणताय? आईबाप हार मानत नाही, देव कशी हार मानेल? Never. हार नाही मानणार देव आपल्यावर. God will take care of. देव आपल्याला सगळ्यांना सांभाळेल. Praise God. देवाला धन्यवाद. Thank you, Jesus. Thank you, Father. धन्यवाद देव बाप्पा. Let God take control of your life. देवाला तुमच्या जीवनाचा ताबा घेऊ द्या. Let God take control of your needs. देवाला तुमच्या गरजांचा ताबा घेऊ Let द्या. God take control of your problems. देवाला तुमच्या समस्यांचा ताबा घेऊ द्या. You don't worry. तुम्ही काळजी करू नका. You just stand still and see the salvation of the Lord. तुम्ही फक्त शांत उभे राहा आणि देव देतो ते तारण पहा. Are you ready? तयार आहात? Today some miracle God will do for आज you. काहीतरी चमत्कार देव तुमच्यासाठी करेल. If God cannot do, who will do? परमेश्वराने चमत्कार केला नाही तर आणि कोण करणार? People say, लोक म्हणतात we don't believe in miracles. आमचा चमत्कारांवर विश्वास नाही. I also don't believe in miracles. माझाही चमत्कारांवर विश्वास नाही. But I believe in the God of miracles. पण चमत्कार करणाऱ्या देवावर माझा विश्वास आहे. I don't believe in the man of miracles. मी चमत्काराच्या माणसावर विश्वास नाही ठेवत. If God cannot do a miracle, जर देवाने चमत्कार केला नाही why he will be called God? तर त्याला देव कशाला म्हटलं He जाईल? is running the whole universe. संपूर्ण सृष्टी देव चालवत आहे. He made you and me. तुला आणि मला त्या देवाने निर्माण केलंय. That itself is a miracle. हाच एक चमत्कार आहे की नाही? We are breathing his breath. आपण त्याचा श्वास घेतोय. We are living on his earth. आपण त्याच्या पृथ्वीवर राहतोय. That is a God of miracle. हाच चमत्काराचा देव आहे ना? If he can do such stupendous works, इतकं महान कार्य जर देव करू शकतो can't he do it for us? तर देव आपल्यासाठी नाही काम करणार? He can do it. करू शकतो देव आपल्यासाठी पण. You just try him. तुम्ही फक्त प्रयत्न करा देवाकडे येऊन. Now is your time. आताची वेळ तुमची He आहे. will touch you. देव तुम्हाला स्पर्श करेल. He will drive out the demons from your life. देव तुमच्या जीवनातून सैतान हकलून He लावेल. will change your destiny. देव तुमच्या आयुष्याची दिशा He बदलेल. will put life in you. देव तुमच्यामध्ये जीवन घालेल. Are you ready to cry तयार out to आहात? God? देवासमोर रडायला तयार आहात? I want the volunteers to be ready माझी इच्छा आहे व्हॉलंटियर्सनी तयार राहा. because something is going to happen. कारण काहीतरी नक्कीच या जागेत होणार आहे. God is going to minister to his people. आणि देव देवाच्या लोकांची सेवा करणार आहे. Raise one hand towards heaven. एक हात असा वर कराल. One hand place on the afflicted part of your being. दुसरा हात तुम्हाला जिथे कुठे जो काही आजार असेल त्या आजारी भागावर ठेवाल. If your spouse is sick or your child is sick, place your hand on them. नवरा बायको मुलं कोणी आजारी असेल तर त्यांच्यावर हात ठेवाल. If somebody is sick at home or in the hospital, तुमच्या घरात किंवा दवाखान्यात कोणी तुमचं आजारी असेल take their names before God. तर त्यांची नावं आत्ता यावेळेला देवासमोर घ्या. Or right now, if you're going through a major issue, किंवा आता यावेळेला काहीतरी भयानक समस्येतनं जर तुम्ही जात असाल call upon the name of the तर Lord येशूच्या प्रभूच्या नावाचा धावा करा and let him save you. आणि प्रभूला येऊन तुम्हाला वाचवू दे. Are you ready? तयार Then आहात? come on, pray with me. चला डोळे बंद करा आणि माझ्या मागून ही प्रार्थना बोला. Say, my God, म्हणा माझ्या देवा I come to you मी तुझ्याकडे येत आहे. as a sinner. मी पापी आहे. I have sinned against you. मी तुझ्या विरुद्ध पाप केलंय. Please forgive me. कृपया मला क्षमा कर. Cleanse me. मला साफ कर. Wash me. मला धुवून काढ.
काढ, Make me clean. मला स्वच्छ कर, Make me holy. मला पवित्र कर, Come into my heart माझ्या हृदयात ये and change my life. आणि माझं जीवन बदल. Oh God, I need you. परमेश्वरा मला तुझी गरज आहे, I need you. मला तुझी गरज आहे. I am in a desperate condition. माझी परिस्थिती फार बिकट आहे. If you don't help me, जर तू मला सहाय्य केलं I नाही shall surely तर die. मी नक्की मरणार Oh आहे. God, परमेश्वरा come, ये, touch me now. मला स्पर्श कर, Heal me मला now. आता बरं कर, Deliver me मला now. आता सुटका दे. Jesus is coming now. येशू येतात आता या He is वेळेला. coming now. येशू आता या वेळेला He is येतात. in your midst now. येशू तुमच्यामध्ये हजर आहे. Jesus is touching you now. येशू तुम्हाला आता स्पर्श करतायत. Call, call, call. सगळ्यांनी येशूंचा धावा करा करा आणि करा. Let him answer you tonight. येशूने आज रात्री तुम्हाला उत्तर देऊ दे. This is your night. ही रात्र तुमची रात्र Don't आहे. be bothered about anybody. कुणाचीही चिंता करू नका. It is between you and तू God. आणि देव यांच्यातच. Every sickness, प्रत्येक आजार I command मी you आज्ञा करतो in the name of Jesus. येशूंच्या नावात Leave. सोड. Leave in the name of Jesus. येशूंच्या नावात सोड. Leave in the name of Jesus. येशूंच्या नावात सोड. All kind of sickness go. सगळ्या पद्धतीचे आजार जाऊ दे. In Jesus' name. येशूंच्या नावात. In Jesus' name. येशूंच्या नावात. Every headache go in Jesus' डोकेदुखी name. जाऊ दे येशूंच्या नावात. Every body pain vanish in Jesus' अंगवेदना name. जाऊ देत येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Ulcer. अल्सर. People suffering with ulcer. ज्या लोकांना अल्सर झालं Let it go in Jesus' name. येशूंच्या नावात ते जाऊ In the दे. name of Jesus. येशूंच्या नावात. People suffering with tumor. ज्या लोकांना ट्यूमर झालं Be gone in Jesus' name. येशूंच्या नावात ते जाऊ दे. See, Jesus is touching you. येशू तुम्हाला स्पर्श Jesus करतात. is touching you. येशू तुम्हाला स्पर्श करतात. Something is happening in you. काहीतरी तुमच्यामध्ये होत It आहे. is God's work. हे देवाचं कार्य It's आहे. God's good work. हे देवाचं चांगलं कार्य आहे. Because you called on Him. कारण तुम्ही देवाचा धावा केला He is ministering to देव you. तुमची सेवा करत आहे. In the name of Jesus. येशूंच्या नावामध्ये. In the name of Jesus. येशूंच्या नावामध्ये. Lumps in the body. अंगावर आलेल्या गाठी. People having lumps in the body. ज्या लोकांच्या अंगावर गाठी आल्या Let those lumps vanish in त्या Jesus' name. गाठी येशूंच्या नावात निघून जाऊ दे. Leave in the name of सोड Jesus. येशूंच्या नावात. Leave in the name of Jesus. येशूंच्या नावात सोड. Lord Jesus, touch them प्रभू all येशू सर्वांना स्पर्श कर and heal them आणि सर्वांना आरोग्य दे. in the name of Jesus. येशूंच्या नावात. Come on, call, call, चला call. सर्वांनी धावा करा करा आणि करा. Call on the name of Jesus. सगळ्यांनी येशूंच्या नावाचा धावा Let करा. Him touch you. येशूंना तुम्हाला स्पर्श करू द्या. Stomach pain. पोटातल्या वेदना. People having stomach pain. ज्या लोकांच्या पोटात वेदना आहेत Every pain. सगळ्या वेदना In the name of Jesus. येशूंच्या नावात Leave. जाऊ देत. In the name of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Skin disease. त्वचा रोग. People suffering with skin ज्या disease. लोकांना त्वचा रोग आहे Let it go in Jesus' name. येशूंच्या नावात तो जाऊ दे. Be gone in the name of Jesus. येशूंच्या नावात तू जा. See, something is happening. काहीतरी होतंय The बघा. Lord Jesus is touching प्रभू you. येशू तुला स्पर्श करतायत. The Lord Jesus is touching प्रभू you. येशू तुला स्पर्श करतायत. Tuberculosis. क्षयरोग. People suffering with TB. ज्या लोकांना क्षयरोग Let झाला it go in Jesus' name. येशूंच्या नावात तो जाऊ दे. Cancer. कॅन्सर. Lord Jesus, touch them प्रभू now. येशू त्यांना आता स्पर्श कर. Let them be healed त्यांना now. आता आरोग्य दे In प्रभू. Jesus' name. येशूंच्या नावात. Mouth cancer. तोंडातला कॅन्सर Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. Problem in the neck. मानेतला आजार. You cannot turn your neck. तुम्हाला तुमची मान हलवता येत Lord नाही. Jesus, touch them प्रभू येशू त्यांना स्पर्श and कर. heal them in आणि Jesus' त्यांना name. आरोग्य दे येशूंच्या नावात. Spinal cord injury. पाठीच्या कण्याचा आजार Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. What you could not do before, start doing now. तुम्हाला जे अगोदर करता येत नव्हतं ते आता करून पहा. If you couldn't bend down and see. तुम्हाला खाली वागता येत नव्हतं तर खाली The वाकून Lord पहा. Jesus will heal you right प्रभू away. येशू तुम्हाला आता आरोग्य देतील. In the name of Jesus. येशूंच्या नावात. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Knee problem. गुडघ्यांच्या वाट्यांचा New आजार. problem. गुडघ्यांचा आजार Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरा होऊ दे. Those who cannot walk, ज्या लोकांना चालता येत नाही rise up in the name of Jesus. येशूंच्या नावामध्ये उठा. Start walking, start running now. चालायला लागा, धावायला लागा आता. Jesus is touching you येशू now. तुम्हाला आता स्पर्श करताय. In Jesus' name. येशूंच्या नावात. In Jesus' name. येशूंच्या नावात. Arthritis, संधिवात be gone in Jesus' name. येशूंच्या नावात जाऊ दे. Bleeding trouble, रक्तस्रावाचा be आजार healed in Jesus' येशूंच्या name. नावात बरा होऊ दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Diabetes, मधुमेह leave in the name of सोड Jesus. येशूंच्या नावात. Kidney problem, किडनीचे आजार be healed in Jesus' name. येशूंच्या नावात बरे होऊ दे. Liver problem, be healed. लिव्हरचे आजार बरे होऊ दे. Heart problem, be healed. हृदयाचे आजार बरे होऊ दे. Lord, प्रभू touch them all त्यांना सर्वांना स्पर्श कर and heal them आणि all. सर्वांना आरोग्य दे. Come on, speak to Jesus. येशूंशी बोला सर्वांनी. Speak to God right now. सगळ्यांनी आता देवाशी बोला. Place your needs before Him. आपल्या गरजा प्रभू समोर ठेवा Let Him tackle it in His own way. आणि प्रभूला प्रभूच्या रीतीनं ते हाताळू दे. Now, you devil आता who सैताना is troubling the जो people, लोकांना त्रास देतो I command you तुला मी आज्ञा करतो in the name of येशूंच्या Jesus. नावात Devil, go. सैताना
Leave. सोड Leave you devil. सोड सैताना. Leave you devil. सोड सैताना. Leave you devil. सोड सैताना. In the name of Jesus. येशूच्या नावात See, the devil is leaving you. सैतान चालला बघा. The evil power is leaving you. वाईट शक्ती चालली बघा. All demonic powers सर्व are leaving सैतानी you. शक्ती तुम्हाला सोडून All चालली. divination is leaving you. सर्व तंत्र मंत्र सोडून चाललं. Whoever has done witchcraft on you, ज्या कोणी तुमच्या करणी वगैरे that केली आहे, power is breaking ते tonight. सामर्थ्य सुद्धा आज रात्री तुटत आहे. Be broken in the name of Jesus. येशूच्या नावात ते तुटू दे. Jesus is setting you free. येशू तुम्हाला मोकळं करतात. Be free in the name of Jesus. येशूच्या नावात मोकळे व्हा. Be free in the name of Jesus. येशूच्या नावात मोकळे व्हा. Let it go. ते जाऊ दे. In Jesus' name. येशूच्या नावात. In Jesus' name. येशूच्या नावात. In Jesus' name. येशूच्या नावात. All fear go in Jesus' सगळी भीती name. जाऊ दे येशूच्या नावात. Come on, you also say. चला तुम्ही पण Say, म्हणा. devil, leave me in म्हणा, Jesus' सैताना name. मला सोड येशूच्या Say, नावात. devil, leave me in Jesus' सैताना name. मला सोड येशूच्या नावात. Demonic powers, leave me in Jesus' सैतानी name. शक्ती मला सोडून जाऊ दे येशूच्या नावात. Say, fear, leave me in Jesus' म्हणा, name. भीती मला सोडून जाऊ दे येशूच्या नावात. Doubt, leave me in Jesus' name. शंका मला सोडून जाऊ दे येशूच्या In the नावात. name of Jesus. येशूच्या नावात. In the name of Jesus. येशूच्या नावात. Say, curses, leave me in म्हणा, Jesus' name. शाप मला सोडून जाऊ दे येशूच्या नावात. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Lord, प्रभू now whatever they need, give it to them. आता लोकांची जी काही गरज आहे ती भागव. Those who need a job, give them a job. ज्यांना नोकऱ्या हव्या त्यांना नोकऱ्या दे. Those who need promotion, oh God, give them promotion. ज्यांना बढती हवी आहे त्यांना बढती दे. Those who need a house, give them a house. ज्यांना घर हवंय त्यांना घर दे. The family which is broken, reunite it, जे Lord. परिवार तुटलेले आहेत ते परिवार एकत्र कर. Let every restlessness go in Jesus' name. सगळी अशांती आणि बेचैनता निघून जाऊ दे येशूच्या Let नावात. there be peace at home. घरात लोकांच्या शांती येऊ Let दे. there be peace in the heart. लोकांच्या हृदयात शांती येऊ दे. Lord, प्रभू there are people who want to buy lands and sell lands. काही लोकांना जमिनी विकत घ्यायच्या आहेत, काही लोकांना जमिनी विकायच्या Help आहेत. them, Lord. त्यांना मदत कर प्रभू. There are people who are in debts. काही लोकांना कर्ज झालंय, Remove them from their debts त्यांचं कर्ज काढून टाक प्रभू and prosper them, oh आणि त्यांना God. समृद्ध कर प्रभू. Those who want to fly abroad, ज्या लोकांना फॉरेनला जायचं open the way for them, oh त्यांच्यासाठी मार्ग Master. उघड प्रभू. Satisfy them. त्यांना तृप्त कर Let प्रभू. every fear vanish in Jesus' सगळी name. भीती येशूच्या नावात जाऊ दे. Those who are thinking of जे suicide, आत्महत्या करायचा विचार करतायत you are not going to die. तुम्ही आता मरणार नाही. Don't think of suicide. तुम्ही आत्महत्येचा विचार करू नका Don't think of running away from home. आणि घर सोडून पळून जायचा विचार करू नका. Give my God a chance माझ्या देवाला एक संधी द्या to work for you. तुझ्यासाठी काम करायला. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Lord, प्रभू let your peace grip their heart तुझी शांती या लोकांना जखडू दे and bless them forever. आणि सर्वांना कायमचा आशीर्वादित कर. In Jesus' name I pray. येशूच्या नावात मी मागतो. Amen and amen. आमेन. Praise God. आमेन. देवाला धन्यवाद. Now don't worry. आता काळजी करू नका, Don't give up. हार मानू नका. God will attend to you. देव तुमच्याकडे लक्ष देईल. Nobody will attend. कोणीच लक्ष देणार नाही, Nobody cares for us. कारण कोणालाच आपली काळजी नाही Nobody has time also for you. आणि कुणाकडेही तुझ्यासाठी वेळ नाही. We all know it. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. All talk, जगात नाही कुणी कुणाचा, सगळं बोलणं आहे बस. नुसत्या गप्पा आहेत, nothing to deliver. नुसत्या गप्पा आहेत, द्यायला काही नाही. My God will do it. माझा देव करेल. My Jesus, माझे येशू who died for you, will do it. जे तुझ्यासाठी मरण पावले ते करतील. Something will happen in this week. काहीतरी या 8 दिवसात घडेल. Believe. Believe. विश्वास ठेवा, Believe. विश्वास Believe. ठेवा, विश्वास Believe. विश्वास Believe. ठेवा, विश्वास Believe. ठेवा, विश्वास ठेवा. Amen. Amen. We will hear a few testimonies. काही साक्षी आता आपण लोकांच्या जीवनात घडलेल्या प्रेझर आहेत. पास्टर यांची खूप अद्भुत अशी साक्ष आहे जे मनुष्यासाठी अशक्य ते देवासाठी शक्य आहे. प्रभू बायबलचं वचन सांगतं. हे यांची साक्ष अशीच आहे. ब्रदर प्रमोद आहेत, ते हैदराबादमध्ये राहतात. ही त्यांची भाची आहे, ते आपल्या इथे चर्चमध्ये रेग्युलर येतात. ते सांगतात की गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये त्यांना सीड ऑफ द सीझन देत होते. ते म्हणाले की त्यांनी इंडिव्हिज्युअली येऊन तुमच्याकडे प्रार्थना करून घेतली. त्यांना घर हवं होतं. ते म्हणतात की मी 10 बाय 10च्या घरात राहत होतो. ते म्हणतात की a ज्यावेळेस bigger त्यांनी- house than mine. येस अँड ते म्हणतात की तुम्ही सांगितलं की तू जा शोध, कारण का परमेश्वरने तुझ्या आशीर्वादांचे द्वार मोकळे केलेले आहेत. ते म्हणतात मी विश्वासाने गेलो. पुढच्या महिन्यामध्येच ऑक्टोबरमध्ये लास्ट इयरमध्ये त्यांना घर मिळालं जसं त्यांना हवं होतं तसं. कारण का त्यांचे विचार होते डोक्यामध्ये, कारण का ते बिझनेसमॅन आहेत. ते म्हणतात की मला खाली शॉप्स हवे होते आणि वरती घर हवं होतं. तर तशा प्रकारचं घर परमेश्वरने मला मिळून दिलं. ते म्हणतात की घर जवळजवळ 4 ते 5 करोडचं होतं, पण परमेश्वराने ते माझ्या बजेटमध्ये 2 करोडमध्ये परमेश्वराने मला ते मिळून दिलं. See that. ते म्हणतात की सर्व लोनसाठी देखील खूप अडचणी येत होत्या, पण ज्यावेळेस देवाचं वचन सांगतं ते गोष्टी सिद्धीत जातात. ते म्हणतात ते सर्व लोन मधल्या अडचणी सर्व निघून गेल्या. सर्व पैसा जो हवा होता तो देखील परमेश्वराने पुरवला आणि गेल्या जून महिन्यामध्ये परमेश्वराने त्यांना घराची चावी देखील दिलेली आहे. म्हणून ते सर्व साक्षींसाठी प्रभू येशूला गौरव देत So आहे. this is Hallelujah. true. So you're coming from Hyderabad. Hyderabad. हैदराबाद. So God has blessed you. Oh, so much. I stay in a 10 by 10. So 10 small by house, 10 room. Small house. Small house. My family will. They
अभी इतना बड़ा विला दिया मेरे को इतना बड़ा भगवान ने, विला दिया है। बड़ा विला See this. हालेलुया आमेन आमेन From Hyderabad, he came to give the testimony. हैदराबादहून हे आज साक्ष सांगायला इथे आलेले आहेत God blessed him. देवाने त्यांना आशीर्वाद दिला I mean, you are saying it is impossible for us to do it. म्हणजे तुमचं असं म्हणणं की अशक्यच Only होतं God can गॉड do विल it. फक्त God प्रभू bless you, beta. आमेन गॉड God ब्लेस bless you, यू beta. गॉड ब्लेस Yes. All evil powers, leave in Jesus' name. प्रेज लॉर्ड पास्टर आपल्यामध्ये सिस्टर दर्शना आहेत आणि त्यांची फार अद्भुत साक्ष आहे हा. हे त्यांचं बाळ ते म्हणतात 2 ऑक्टोबरला असं झालं की ते पहिल्या मजल्यावर होते आणि असं झालं की ते बॉटलमध्ये दूध भरत होते आणि तेवढ्यामध्ये बाळ Increase this volume, please. ते बाळ जे आहे तो खेळत खेळत बाल्कनीमध्ये गेला आणि तिथं जी गॅलरी होती तिथं जाऊन तो वरतून खाली पडला आणि ते 15 फूट खाली पडला होता त्यावेळेला ते म्हणतात त्यावेळेला मी काहीच नाही केलं मी फक्त प्रभू येशू चरणी प्रार्थना केली आणि प्रभूने अशी कृपा केली ते म्हणतात जेव्हा त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं जेव्हा मी पाहिलं त्याला काही झालेलं नव्हतं देवाच्या कृपेने आणि डॉक्टरांनी सर्व तपासणी केली त्याला 72 आवर्स हॉस्पिटलमध्ये ICUमध्ये ठेवण्यात आलं होतं परंतु ते म्हणतात ह्या दरम्यान मी केवळ प्रभू येशूकडे प्रार्थना करत होते आणि प्रभूने सर्व गोष्टींचा ताबा Can you घेतला imagine this? कल्पना This करायला child fell from 15 feet up on the from the first floor. 15 फुटावरनं हे बाळ खाली पडलं See? परंतु But प्रभूने nothing happened to पण him या बाळाला because the काही mother झालं नाही. cried out, Jesus. कारण आईने रडून येशूंचा दावा लगेच केला आणि त्याचे सर्व रिपोर्ट्स आता नॉर्मल आलेले आहे आणि Normal तो आहे. व्यवस्थित आहे त्याला काहीच बाधा होऊन नाही दिलेली प्रभू हालेलुया. Praise God. आमेन प्रभूला धन्यवाद आमेन Thank you, Father God. देवाला धन्यवाद ते म्हणतात की हे सर्व बिल भरण्यासाठी त्यांच्याकडे एवढे पैसे नव्हते 1च महिना झाला तो ते कामाला लागलेले आहेत परंतु जेव्हा त्यांना कळण्यात जे कामावर लोक आहेत अधिकारी त्यांना सांगण्यात आलं तर ते म्हणतात की त्यांनी इन्शुरन्स करून दिला आणि सर्व हा बिल त्यांचा माफ झालेला आहे प्रभूने हालेलुया. सांभाळून घेतलं सर आमेन काय काळजी करायचं नाही आमेन. आपलं देव आहे आपल्या बरोबर येस Jesus touch the child. येस लॉर्ड Let everything go well for the child. Yes. Nothing should go wrong with the child, Amen. oh Father. Touch the child's body, soul, and spirit. Let the child be healthy and strong. In Jesus' name I pray. God bless. खूप महान आहे देव. Yes. लोक हसतात की तुम्ही चर्चला जाता तुम्हाला पैसे दिले असतील पण मी देवाला मी कितीही थँक्यू बोलली ना तरी कमी आहे कारण मी बिलीवर आहे मी खूप प्राऊड फील करते मी बिलीवर नसते तर माझं बाळ नसतं या जगात येशूला इतकं कोटी कोटी धन्यवाद आहे की माझ्या बाळाला देवाने वाचवलं हालेलुया. थँक्यू जीजस Thank you, Jesus. धन्यवाद. हे काय? Oh God. Okay. God bless you. God bless. थँक्यू बेटा गॉड ब्लेस यू Yes, bring her. See this lady? All evil powers, I command you in Jesus' name, leave. Pastor, this प्रेज द लॉर्ड पास्टर हाँ. पास्टर पिछले शनिवार आपके पास आए थे प्रार्थना के लिए इन्होंने कहा था कि इनके कान में 10 mm का एक गांठ Yes, निकला yes. और वो गांठ ये टेस्टिंग के लिए भेजने वाले Yes. थे वो कहते हैं जब वो यहाँ से प्रार्थना करा के गए और जो वो गांठ टेस्टिंग के लिए भेजा जो आगे जाके उसके शरीर में वापस से बन सकता था वो टेस्टिंग के रिपोर्ट सारे नॉर्मल आए हैं आपकी प्रार्थना के बाद See that. वो अपनी साक्ष्य में ये भी बताते हैं पास्टर कि उनको एक रिपोर्ट में उनको बताया गया था कि टीवी पॉजिटिव है उनको टीवी की बीमारी है इस बच्चे को पर वो कहते हैं कि जब उन्होंने यहाँ से वो प्रार्थना करा के गए जो 8 अक्टूबर की रिपोर्ट आई है उसमें लिखा है देयर इज नो एविडेंस ऑफ ट्यूबरकुलोसिस हालेलुया आमेन अब प्रभु ने उसके साथ साथ टीबी भी निकाल दिया. क्षयरोग पण काढून टाकला Wow. देवाला धन्यवाद आमेन Bless Amen. you, Lord. Let your hand be upon their lives, oh Father, in Jesus' name. Who is that shouting? Come on. कोण आहे Pastor's auntie is suffering from arthritis from last 12 years, Huh. and she used to go to the doctor. Doctor was treating, but the medicine used to last only for few time. Again, the pain used to increase. This auntie doesn't know anything about the Christ. Her son-in-law told about the last week to about the church. She came in the last week, and last week itself, in the last day when you gave altar call, she came ahead. She accepted you. She accepted Jesus, and she totally healed now. There is no pain in her knees at all. So all the glory goes to Jesus.
आता पाय दुखतंय तुमचं? नाही दुखत. त्रास होत नाही कैसा आता? लग रहा है अभी? ठीक लग रहा है? पहिला असं चालायला चमकत होते. हा. बसून उठलं तर घंटाभर असं वाकून वाकून चालायचं. पण आता आता बरं. क्लिअर चांगलं झालं. एकदम क्लिअर झालं. Amen. Amen. All the powers of the evil one leave in Jesus' name, never to come. हालेलुया, थँक्यू जीसस. पास्टर, या सिस्टरांचं नाव मीरा आहे. ते सांगतात की ते गेल्या महिन्यामध्ये ऑगस्टमध्ये ज्यावेळेस पवित्र नाव देवालयामध्ये तिथं मीटिंग होती, त्या प्रार्थनेला ते आले होते. ते सांगतात की त्याच्या काही गेल्या महिन्यापासून त्यांना रक्ताचा खूप त्रास, रक्त जात होतं, त्याच्यामध्ये खूप त्रास होत होता. ते म्हणतात की युरिनमधून देखील रक्त पडत होतं. ते म्हणतात की ते 2-3 डॉक्टरांकडे गेले, सोनोग्राफी वगैरे करायला सांगितली. ते डॉक्टर म्हणतो की तुम्हाला सोनोग्राफीमध्ये गाठ आहे. पण ते सिस्टर म्हणतात की माझा विश्वास होता प्रभू येशूवरती. ते म्हणतात त्या विश्वासाने त्या दिवशी त्या पवित्र नाम देवालयामध्ये ते प्रार्थनेसाठी आल्या. त्याच प्रार्थनेमध्ये परमेश्वर त्यांना पूर्ण आरोग्य दिलं. ते म्हणतात की मी फक्त साक्ष देण्यासाठी, प्रभूचा गौरव करण्यासाठी मी या ठिकाणी आले की प्रभूने मला आरोग्य दिलेलं आहे. हालेलुया. Amen. God bless you. God bless you. हा, बोला बोला. बोला. प्रेज द लॉर्ड. म्हणजे माझं नाही का महिन्यामध्ये 2दा मला ब्लिडिंग होत होती आणि सप्टेंबर महिन्यामध्ये ऑगस्टमध्ये मला एवढी ब्लिडिंग होत होती की मी हॉस्पिटलमध्ये पण गेले. परत दुसरं हॉस्पिटल पण मग मी केलं, पण त्याही ठिकाणी नाही. मग मी देवाला म्हटलं, देवा असं का माझ्या याच्यामध्ये होते? म्हटलं तू रक्तस्रावी स्त्रीला तू बरे केलं होतं म्हटलं, आणि असं काहीतरी कर म्हटलं माझ्यासाठी की एक संजीवन सभा मोठी असू दे. मला तिथं जाण्याची खूप इच्छा आहे. आणि मला लगेचच इमिजिएटली मला त्याच रात्री कळालं की पास्टरांची त्या ठिकाणी सभा होती. आणि मी म्हटलं मी त्या प्रार्थनेमध्ये मी जाणार आणि त्याच वेळेस मला आरोग्य भेटणार. मी गोळी पण आता खाणारच नाही. आणि मी सकाळपासून ती गोळीच घेतली नाही, औषध घेतलं नाही. आणि त्याच प्रार्थनेमध्ये मला देवाने आरोग्य दिलं. दुसरे एक साक्षी आहे की मला बोलताच येत नव्हतं, माझं तोंड खूप सुजलेलं होतं. माझ्याकडे फोटो आहे माझ्या मोबाईलमध्ये. आणि म्हणजे असं रूट कॅनल करण्यासाठी मी गेले होते दातांचं, तर त्याच्यामध्ये माझा अल्सर आलं होतं आणि जीभ पण सुजलेली होती. मला बोलायला पण येत नव्हतं, पाणी पण नव्हतं. पण मी म्हटलं आता देवा, म्हटलं मला तिथं जायचं होतं म्हटलं धापोडीला प्रार्थनेसाठी, पण मला बोलायला पण येत नाही, मी कोणाला सांगू, आणि मला तुझी पण आराधना करता येत नाही. म्हटलं मी एवढं रडले देवासमोर आणि म्हटलं देवा मला उच्चार पण करता येत नाही. आणि देवाने मी त्यावेळेस यूट्यूबवर मी प्रार्थना केली, म्हटलं देवा मी यूट्यूबवर पण आरोग्य भेटेन. आणि त्या अल्सरसाठी प्रार्थना केली पास्टरने. त्याच वेळेस मला देवाने आरोग्य दिलं. धन्यवाद. आणि तुम्हाला मी भेटले आता, मला एवढं थँक्यू देवाला. मी तुमच्याबद्दल देवाला धन्यवाद देते. थँक्यू. God bless you. God bless you. God bless you, बेटा. God bless you. All the evil things possessing her, leave and never come into her ever in Jesus' name. पाशा आपल्यामध्ये सिस्टर आहेत. आताच तुम्ही या सिस्टरांसाठी प्रार्थना केली आणि ते म्हणतात 3 महिन्यापासून त्यांना सर्वायकलचा खूप त्रास होत होता आणि Okay. खूप बंधनामध्ये असल्यासारखं वाटत होतं. परंतु आज जसं ते इथं चर्चला आले, प्रभूंनी त्यांना अद्भुतरित्या स्पर्श केला, तुम्ही प्रार्थना केली, त्यांना सुटका मिळालेली Now आहे. no problem. You don't have pain. It's better. आता नाही आता दुखत दुखत आहे. बरं नाही? वाटतंय? नाही, बरं वाटतंय. वाटतंय. आ, आणि काहीतरी मला बोलायचं. जॉब म्हणजे जॉब लागतोय, पण जॉब होत नाहीये माझ्याकडनं. आजारी पडते मी. ते काय माहिती कशामुळे तर. Jesus. She's always falling sick. She wants to work. All the evil powers which are making her weak, leave in the name of Jesus. Go. In Jesus' name. Hallelujah. हालेलुया। पास्टर, हमारे बीच में ये भाई है, ये बताते कि इनको पिछले 3-4 साल से शराब पीने की बहुत गंदी आदत थी। वो Okay. कहते हैं कि हर समय उनके घर में वो शराब की वजह से लड़ाई झगड़ा रहता था। घर में हर टाइम इनके वाइफ के साथ इनका बहुत लड़ाई होता था। घर में पूरा वातावरण ही बहुत अलग हो गया था। वो कहते हैं कि लास्ट सैटरडे जब उन्होंने आपको यूट्यूब देखा और आपके साथ सहमत होकर प्रार्थना की, वो कहते हैं पिछले 1 हफ्ते से उन्होंने शराब को हाथ नहीं लगाई है, जिसके लिए वो काय ते? इथं येणार होतो, पण कुठली तरी काय कारणामुळे ते थांबले गेलो मी तिथं. आणि त्या दिवशी तर जास्तच पिलो. मग संध्याकाळच्या टायमाला मी म्हणलं आता प्रार्थना बघायची आपल्याला. युट्यूबवर हा, युट्यूबवर प्रार्थना बघितली. त्या टायमापासून आजपर्यंत. और वो कहते हैं पिछले हफ्ते से पास्टर आज का शनिवार है, नहीं उन्होंने पिया उनको उन्होंने। हाथ भी नहीं लगाए, जिसके लिए वो सारा गौरव प्रभू यीशु को Praise देते हैं। God. हालेलुया. आमेन. हा? नवीन जीवन दिलं नवीन तुम्हाला जीवन. देवाने. आमेन. काय आमेन. म्हणायचं? तुम्हाला काय म्हणायचं होतं? कसं आहे माहिती आहे का, आता हे 6-7 वर्ष झाले मी इथे येतो, 5-6 वर्ष झाले.
पण कधी असं वाटलं नाही की आपल्याला, मला वाटत होतं मी साक्ष्या पण भरपूर दिलेले आहेत, इथं वाटत होतं स्टेजवर मला फास्टरांबरोबर बोलायचं, पण ती संधी देवाने मला आत्ता दिली की पूर्णपणे हील झाल्याच्या नंतरच तू माझ्यापाशी येणार आहे. हालेलुया. God bless you. Amen. God bless you, बेटा. Pastor, the sister tells us that from 6 months this baby is not feeling well and all of cough was there in his chest. Doctor suggested it is sonography and they took a sonography without taking the report. They came here. The baby was sleeping from morning, but the moment you started your prayer, you step in the church and the baby got up. Now he is okay. He is feeling good and he has started opening his eyes also now. Oh, look at that. Look at him. Jesus, touch the child. Yes, Lord. Let your healing power flow into the child and let the child be revived once again in the name of Jesus.